मालिकेतील एखादं नातं प्रेक्षकांना भुरळ पाडते. नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील रेवती आणि लीलाचं नातं देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. त्यांच्यातील प्रेम काळजी प्रेक्षकांना भावली आहे. तर आता रेवतीसाठी लीला एजे विरुद्ध उभी राहणार असल्याचं समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा प्रोमो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीला पाहायला मिळत आहे की एजे घरातील सर्वांना सांगतो, आपण श्वेता आणि यशच्या एंगेजमेंटची तयारी करायला हवी. त्याच्या या बोलण्यावरून सरस्वती आणि लक्ष्मी खुश होताना दिसतात. मात्र लीलाला तिच्या मावशी आईचे बोललेले शब्द आठवतात. तिने लीलाला स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं की यश आणि श्वेताचा साखरपुडा थांबवायला हवा. त्यावर लीलाने तिला हो म्हणून आश्वस्त केलेलं असतं. ती एजेला म्हणते, ते ठीक आहे, मी बघतेच तुम्ही यश आणि श्वेताची एंगेजमेंट कशी करताय. लीलाचे हे बोलणे ऐकून एजे इनफ, ही एंगेजमेंट होणार आहे असं म्हणतो. लीला म्हणते, मी तुम्हाला चॅलेंज करते, काहीही झालं तरी यश आणि रेवूचं नातं तोडू शकणार नाही. झी मराठी वाहिनीने हा प्रोमो शेअर करताना यश आणि रेवतीमुळे एजे आणि लीलाच्या नात्यात दुरावा निर्माण होणार का असं कॅप्शन दिलं आहे. मालिकेत दाखवल्याप्रमाणे रेवती आणि यश एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. काहीच दिवसांपूर्वी ही गोष्ट यशने रेवतीच्या घरी सांगितली होती. मात्र एजे यशचं लग्न श्वेताबरोबर ठरवलेलं असतं. लीलाचं रेवतीवर खूप प्रेम असतं. ती तिच्या बहिणीसाठी काहीही करू शकते. यशचं रेवतीवर प्रेम आहे हे एजेला सांगण्याची हिंमत होत नाही. तर आता यश आणि रेवतीमुळे लीला आणि एजे एकमेकांच्या समोर उभे राहिले आहेत. तर आता मालिकेत पुढे काय होणार? यश आणि रेवतीला त्यांचं प्रेम वाचवता येणार का, की यशला श्वेताबरोबर लग्न करावे लागणार? या सगळ्यात लीला आणि एजेच्या नात्यावर त्याचा काय परिणाम होणार हे पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, नवरी मिळे हिटलरला या मालिकेत पुढे काय होणार हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.